कल्लोळ ती हे करेल. कल्लोळ. नमस्कार, प्रवीण दवणे साहेब आलेले आहेत. सर प्रवीण साहेब नको. प्रवीण दवणे मॅचिंग आलेले आहेत. दोघांचं. आणि सगळे माझे रिलेटिव्ह, जवळचे मित्र, जवळचे रिलेटिव्ह असे सगळे 20 एक जण आहेत. आणि हो हो, इकडे बसतो आणि ही इकडे बसेल. आम्ही येतो. आधी ही करेल. करतो आम्ही केलंय तसं ते. मी तिकडे जातो. कोणाला कसं करणार? तिलाच करायला लागेल. तिला म्हणावं एक कर, लॉग आउट कर आणि परत लॉग इन. लॉग आउट कर आणि परत लॉग इन कर. म्हणजे होईल. काय झालं इकडून इथे बोललात ना तर मी येईन ना नंतर पुन्हा. इकडे नेटवर्क बोलणार आणि इकडेच बसायचं. इथे मी सगळं बघतो ना. चला. हाय रसिका. हाय 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 आपण रसिका. सुरुवात करायची आता. हो हो हे प्रकाशन तिकडे करायचं ना. तिकडे जावं लागेल. हो तेव्हा मग तेव्हा इकडून दिसेल ना. तेव्हा ना तो चालू असेल. तेथून बरोबर अँगल येतोय. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा आपण या कार्यक्रमात ही तुम्हाला सर्वांना मनपूर्वक स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री प्रवीण दवणे यांना सर्वजण ओळखतात. म्हणतात ना, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. असेच कैसे आज झालेले आहे बघा आमच्या घरी सुद्धा. आणि दिवाळी दसऱ्याला जर साधू संतांची पावलेच जर घराला, मग काय सोन्याहून पिवळे. मग गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांमधला एक मुहूर्त. आणि गुढीपाडव्याला दवणे सरांसारखी महाराष्ट्राला भूषण असणारी व्यक्ती आमच्या घरी आज आली आहे. प्रज्ञा वहिनीही आल्या आहेत. प्रज्ञा वहिनी नमस्कार, सगळ्यांना शुभेच्छा. बसा ना, बसा. या दोघांचे आपण स्वागत करूया. आणि आजच्या राजीवच्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या श्वासापासून हे त्याचे नाव आहे, या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या सोहळ्याला आरंभ करूया. मी अनुजाला विनंती करते की तिने आता तिच्या हाती सूत्रे घ्यावी. अनुजा, अनुजा नमस्कार, ऐकायला येतंय? येस क्लिअर आहे व्हॉइस? येस येस व्हेरी क्लिअर. येतो हो. नमस्कार. श्री राजीव दादांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला सहभागी होतोय. पहिल्या श्वासापासून. खरं तर शीर्षक इतकं बोलकं आहे. आता ते खरं चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तर त्यांच्या यशस्वी कारकिर्दीकडे जर आपण बघितलं तर एक जाणवतं निश्चित की एका सीएचा एक जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोन, त्या पलीकडे जाऊन त्यांचं एक संवेदनशील मन आहे. आणि ते म्हणजे पहिल्या श्वासापासून, अगदी स्टार्टिंग पासून, प्रथम सुरुवातीपासून एक वेगळा प्रवास जीवनाचा, प्रत्येक टप्प्यावर एक तो फुलत गेलेला प्रवास, बहरत गेलेला प्रवास, तो कवितांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समोर आणलेला आहे. मी आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री प्रवीण दवणे सर यांची उपस्थिती लाभली आहे या समारंभाला. त्याचा हा सुंदर योग साधला गेलेला आहे. योगायोग म्हणायचं नाही, एक सुंदर योग. आणि प्रवीण दवणे सरांबद्दल बोलायला मिळालं याचा मला खूप आनंद होतोय. तर त्यांची साहित्य संपदा ही इतकी मोठी आहे की आपल्या शब्दात न मावणारी, अध्यापनाबरोबर विविध प्रकारचे लेखन ते करत आहेत. त्यांचे काही नावाजलेले काव्यसंग्रह
म्हणजे स्पर्शगंध, सावर रे, रंगमेघ, गंधखुणा. त्यांची रंगमंचावर आलेली आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेली काही नाटकं म्हणजे आई परत येते, स्माईल प्लीज, प्रिय पप्पा, श्रीयुत सामान्य माणूस. ज्यांनी सुमारे 125 मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहिलेली आहेत आणि जी दिग्गज गायक म्हणजे लता मंगेशकर, साधना सरगम, सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन अशा दिग्गज गायकांनी ती गायलेली आहेत. इंदोर, बडोदा, विटा, नांदेड अशा अनेक ठिकाणच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय. त्यांना सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्काराचा पुरस्कार मिळालाय, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, शांता शेळके सरस्वती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. आणखीही खूप काही त्यांच्याबद्दल बोलावंसं आहे, सांगायचं आहे, पण मी थोडासा आपला हा छोटा समारंभ पुढे नेते आणि श्रीमती रश्मिताई पोद्दारांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. नमस्कार, मी रश्मी पोद्दार. राजूची मी लहान बहीण. त्याच्या आणि माझ्या वयात 8 वर्षाचा अंतर आहे. त्यामुळे राजीवचा जन्म मला अगदी चांगलाच आठवतोय. मी 4थ्या इयत्तेत शिकत होते. माझा वाढदिवस होता आणि शाळेमध्ये खाऊ आणि पेन्सिली वाटायच्या होत्या, पण घरात आईचा पत्ता नव्हता. मी अशी फुगून बसले होते तेव्हा बाबांनी माझी समजूत घातली. ते म्हणाले, आपल्याला संध्याकाळी नवीन बाळाला बघायला जायचंय ना, तू आता शाळेत जा. म्हणून मी शाळेत गेले आणि संध्याकाळी मोठ्या उत्साहाने मी आईला आणि माझ्या लहान भावाला, नवीन भावाला बघण्यासाठी दवाखान्यात गेले. त्या एकाच रंगात गुंडाळलेल्या हिरव्या गोधड्यांमध्ये दवाखान्यामध्ये 6-7 बाळं ठेवली होती. पण गंमत म्हणजे मी माझ्या भावाला बरोबर ओळखलं आणि तेव्हापासून मी राजीवला बरोबर ओळखून आहे. तर राजीव 8-10 वर्षाचा असल्यापासूनच शुक्रवारी आमच्याकडे दारामध्ये चणेवाला पाठीवर असं पोतं घेऊन चणे विकायला यायचा. तर त्यांनी त्या वयात त्या चणेवाल्यावर पहिली कविता केली आणि तिथून त्याच्या कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला. अभ्यासात पण तो कसा ब्रिलियंट म्हणावा, एवढा हुशार आहे. म्हणजे काय की एकदा काय गंमत झाली की तो 4थीत होता तेव्हा आईने राजूच्या मास्तराने आईला शाळेत बोलवलं आणि तक्रार वजा कौतुक म्हणावं असं सांगितलं. हा मुलगा माझ्या चुका काढतो, फार हुशार आहे, तुम्ही लक्ष द्या याच्याकडे. तर पण अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा नाटक, सिनेमा, वाचन, लेखन, पुस्तकं यांचा पण तो चांगलाच दर्दी आहे. CA सारखा एकदम किचकट अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी पदवीच्या पाठोपाठ लगोलग पूर्ण केला. पण या सगळ्या प्रवासामध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो कवितेला, कविता लिखाणाला अजिबात विसरला नाही. त्यांनी स्वतःमधली संवेदना, हळुवार भावना जपून ठेवली आणि एक कवी हळुवार जी भावना आहे ती एक फक्त कवी म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही प्रत्येकाच्या अंतःकरणात जागृत असणं आवश्यक आहे. आजच्या त्याच्या कविता पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी निमित्ताने मोठी बहीण म्हणून मी एवढंच त्याला सांगू इच्छिते. असो रखरखता ग्रीष्म किंवा पानगळीचा शिशिर, असो रखरखता ग्रीष्म किंवा पानगळीचा शिशिर, कोसळणाऱ्या धारांचा वर्षा ऋतूतला कहर, एक ना एक दिवस येतोच वसंताचा बहर. तेव्हा आयुष्यातल्या प्रत्येक ऋतूमध्ये तू स्वतःच्या अंतःकरणातल्या संवेदना आणि हळुवार भावना अखेरपर्यंत जपून ठेव. भावपूर्ण कवितांचे हे निर्झर असेच खळाळत ठेव आणि त्यासाठी तुला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार. यानंतर मी श्रीमती नीताताई पाटणकर यांना 2 शब्द बोलायची विनंती करते. त्यांचा स्वतःचा पण कविता संग्रह प्रकाशित झालाय 2 वर्षापूर्वी तरंग म्हणून. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत या प्रसंगी.
हॅलो, आई आहात का तुम्ही तिकडे? अगं मला Unmute आहे करा. का बघ, मला वाटतं त्यांचं ना परत काहीतरी अच्छा, कारण त्या बोलत होत्या थोड्या वेळापूर्वी म्हणून. सेक्शनचा. अरे येत ऐकू हा, हो ऐकू येतं. येत आहे. येत आहे ना? येस. हो, पण मला- व्हिडिओ ऑन होतोय का तुमचा? हा झाला झाला. हं. झाला का? आम्हाला दिसत आज नाही. चिरंजीव राजीवच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा अतिशय आनंददायी दिवस. स्टार्ट माय व्हिडिओ. व्हिडिओ कुठला स्टार्ट व्हिडिओ? करा ना. बरं ठीक. येस, झालं. हा बोल आजी. या निमित्ताने मी हा, त्या शब्दात फक्त त्याला आशीर्वाद देऊ इच्छिते. काव्याच्या गगनात जावई माझा विहार करतोय मुक्तपणे, प्रतिभेचे नवनवे पंख लेऊन. काव्याच्या गगनात जावई माझा विहार करतोय मुक्तपणे, प्रतिभेचे नवनवे पंख लेऊन. त्याची ही गगनभरारी अशीच राहू दे दीर्घकाळ, त्याची ही गगनभरारी अशीच राहू दे दीर्घकाळ. आशीर्वच देते मी तृप्त मनाने भरभरून आणि आनंदून. त्याची ही गगनभरारी अशीच राहू दे दीर्घकाळ, आशीर्वच देते मी तृप्त मनाने भरभरून आणि आनंदून. खूप छान. छान. धन्यवाद. मी आता श्री राजीव दादांना विनंती करते की त्यांनी आपलं काही शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करावं या प्रसंगात. नमस्कार सगळ्यांना. अरे आता मला आवाज ऐकू येणार नाही. नमस्कार राजू. नमस्कार संजू. सगळ्यांना नमस्कार. आणि तुम्ही एकदम वेळात वेळ काढून प्रेमाने जॉईन झालात. खूप खूप छान वाटतंय. आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. तुला पण. थँक्यू. दवणे सर घरी आलेत, प्रज्ञा वहिनी आले, खूप आनंद झालेला आहे. आणि मला असं एकदम डोक्यात आलं की कधी कधी सत्य हे स्वप्नापेक्षा पण सुंदर असतं. ऍक्च्युअली मी स्वप्न बघितलेलं असं की छोटंसं स्वप्न होतं की माझ्या सगळ्या कवितांचं एक पुस्तक छापावं आणि माझे मित्र, माझे नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवावं. पण ते सत्यात उतरलं आणि त्या पुस्तकाला प्रवीण दवणे यांची विस्तृत प्रस्तावना लाभली आहे. ती 5 पानाची प्रस्तावना आहे. म्हणजे ती बघूनच मी खूपच आश्चर्यचकित झालो. मला वाटलं ते एखाद्या पानाची प्रस्तावना लिहून देतील. प्रस्तावना झाली आणि आज ते दोघं माझ्या घरी प्रकाशनासाठी आलेले आहेत. म्हणजे हे सत्य जे आहे हे स्वप्नापेक्षा कितीतरी सुंदर आहे. ऍक्च्युअली ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. गुढीपाडवा आज आहे. गुढीपाडवा हा खूप मंगल दिवस असतो आपल्या सगळ्यांसाठी. खूप आनंदी दिवस असतो. 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. आणि आजचा गुढीपाडवा तर मला एवढा लक्षात राहील की मला वाटतं पुढेही कधी एवढा छान गुढीपाडवा मला वाटतं कधीच परत येणार नाही. दवणे सर म्हणतात येणार. पुढच्या वर्षी दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येतील ते. हो, सगळे घरी. आणि सगळ्या घरी याल तुम्ही प्रत्यक्ष. आज मी ऍक्च्युअली आमच्या टेरेसवर खरं अरेंज केलेलं 20-25 जण आरामात बसले असते. आणि पण ठीक आहे, हेही काही नसे थोडके या सध्याच्या परिस्थितीत.
तर माझ्या पुस्तकाबद्दल आणि कवितांबद्दल बोलण्याच्या आधी मला थोडंसं प्रवीण दवणेंबद्दल, ऍक्च्युली त्यांची माझी ओळख फक्त गेल्या 2 महिन्यांची आहे, पण काही काही इतके सुखद अनुभव आलेत मला आणि मला तुमच्या बरोबर शेअर करायला खूप आवडेल. ऍक्च्युली मी जेव्हा लुईसवाडीत राहायला आलो 2016 मध्ये, तेव्हा मला कळलं की प्रवीण दवणे आपल्या बाजूच्याच गल्लीत राहतात. आणि मग माझ्या इतक्या वर्षांचं जे डोक्यात होतं की आपलं कवितेचं पुस्तक छापायचं, त्याला एकदम परत जोर आला. अरे म्हणजे आता आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना रिक्वेस्ट करू, प्रस्तावना तुम्ही द्या मला, त्यांच्याकडनं काही इनपुट्स घेऊया, असा विचार मी 5 वर्ष करत होतो. तसा मी खूप आळशी आहे, म्हणजे ऑफिस आणि घर एवढं झाल्यावर मी तिसरं काहीच करत नाही. आणि पण काय झालं, गेल्या वर्षी लॉकडाऊन झाला, वर्क फ्रॉम होम, वर्क फॉर होम सगळं झालं, आणि तरी पण थोडासा वेळ मिळाला. आणि मग वाटलं की नाही, हीच ती वेळ आहे की आता मी जर काही केलं नाही तर मी आयुष्यात कधीच करू शकणार नाही. या कविता अशाच इकडे तिकडे पडतील, कुठच्या मासिकात आलेल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे माझी पहिली कविता मी 7वीत असताना मासिकात छापली होती. ती कविता या पुस्तकात आहे. या पुस्तकातली पहिली कविता जी आहे, बाळ आमचा झोपलाय, ती ज्या बाळावर ऍक्च्युअली मी लिहिलेली आहे, ते बाळ आता 40 वर्षाचं होऊन गेलंय आणि ते इकडे VC-वर आहे. माझ्या बहिणीचा मुलगा रोहन पोद्दार, रोहनने हात केलाय. म्हणजे आणि सर्वात लेटेस्ट कविता म्हणजे हे पुस्तक जस्ट छापायच्या आधी माझ्या आईवर मी केलेली, ती 88व्या वर्षी, तिच्या म्हणजे 87 वर्ष झाली तरी मला काही तिच्यावर कविता करावी असं काही सुचलं नव्हतं, पण काहीतरी योग होता. पुस्तक छापायच्या जरा आधी मला ती सुचली, म्हणजे मी काय मुद्दाम केली असंही नाहीये. आणि तीही कविता या पुस्तकात आहे. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की किती काळ ऍक्च्युअली मी हे डोक्यात घेऊन होतो की आपल्याला कवितांचं पुस्तक छापायचंय. तर मी माझं सगळं हस्तलिखित तयार केलं आणि एक दिवशी दवणे सरांना फोन केला. त्यांचा नंबर शोधून, जरी ते जवळ राहत असले तरी नंबर काय माझ्याकडे इझिली अवेलेबल नव्हता, आणि असं दारात जाऊन तो एकदम आपल्याला उभं राहता येत नाही. मी राजीव प्रधान आहे, माझं पुस्तकाची साठी तुमची प्रस्तावना हवी आहे. तर मी त्यांना फोन केला आणि मी त्यांना ओळखत होतो, म्हणजे जसा सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो तसाच मी ओळखत होतो, पण त्यांना राजीव प्रधान कोण हे काय माहिती नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यांनी विचारलं तुम्ही काय करता, कोण आहात आणि तुम्हाला कशासाठी कविताच्या, पण ते एवढे छान बोलले पहिल्या ह्याच्यात की मला खूपच आश्चर्य वाटलं की एवढा वेळ माझ्याशी ते बोलतील की नाही. कारण प्रवीण दवणे हे नाव आपण गेले 35-40 वर्ष ऐकतोय, रेडिओवर ऐकतोय, टीव्हीवर ऐकतोय, पुस्तकं वाचतोय, म्हणजे खरं ह्या नावाभोवती एवढं वलय आहे. पण जेव्हा मी या माणसाला भेटलो तेव्हा मला जाणवलं की कम्प्लिटली डाऊन टू अर्थ माणूस आहे, आणि मी आय कॅन अप्रोच हिम एनी टाइम, एवढंच मला लक्षात आलं. पुढे आलं ऑफकोर्स, आणि मी त्यांना फोनवर सांगितलं असं असं मी कविता लिहिलेल्या आहेत आणि मला तुमची प्रस्तावना हवी या पुस्तकाला. तर ते म्हणाले मी आता 1 आठवडा दौऱ्यावर जाणार आहे, तुम्ही असं करा की माझ्याकडे ते देऊन जा, मला सगळ्या कविता वाचायला लागतील तुमच्या, आणि मग तुम्ही आठवड्याने मला फोन करा. म्हटलं ठीक आहे. पहिला संकेत तरी पॉझिटिव्ह होता. मी त्यांच्या घरी गेलो पहिल्यांदीच, म्हणजे बिल्डिंग मध्ये शिरताना, बिल्डिंगचं नाव आहे त्यांच्या राजहंस, आणि माझ्या डोक्यात एकदम विचार आला की साहित्याच्या जलाशयातला राजहंसच आहेत प्रवीण दवणे, किती समर्पक नाव आहे म्हटलं या इमारतीला, असं पटकन माझ्या डोक्यात आलं. म्हणजे बघा की दवणेंना भेटायला जाताना पण आपण डोक्यात कसं एकदम काव्यमय काहीतरी आलं. आणि मी गेलो वरती, त्यांच्या घरात बेल वाजवली. मला वाटतं बहुतेक प्रज्ञावहिनीनेच दार उघडलं, मला आता आठवत नाही, कारण मी एवढा हे झालेलो की प्रवीण दवणेंना बहुतेक दार उघडलो कोणीतरी, आणि मी आतमध्ये गेलो आणि हॉलमध्ये उभा राहिलो. आणि बस तुम्हाला एवढंच सांगतो की हॉलमध्ये जेव्हा मी बघितलं की सगळ्या भिंती, सगळ्या अवॉर्ड्सनी, सिनेमाच्या, कसल्या रेकॉर्ड्सच्या, पुस्तकांच्या, अशा कित्येक म्हणजे शेकडो अवॉर्ड्स अशी नुसती खचाखच भिंत भरली होती. आणि मी नुसता उभा राहिलो, ते येत होते. मला एकदम डोक्यात आलं की पटकन फोटो काढावं का, मला खूप सवय कसलाही पटकन फोटो काढायची. पण म्हटलं नाही, वाईट दिसेल आणि ह्या वयात चांगलं नाही दिसत असं कोणाच्या घरी जाऊन पटकन फोटो काढणं. म्हटलं हे पाठवून आले तर मग मी म्हटलं ठीक आहे, नंतर बघू आपण ओळख झाल्यावर. आणि मग ऍक्च्युअली मी मास्क लावलेला आणि 3 जिने चढले, आणि वर एवढा मी खूप म्हणजे एवढा इन्फ्लुएन्स झालेलो, ऍक्च्युअली मला थोडासा धाप लागत होती. मग ते म्हणाले पाणी घ्याल, पाणी. त्यांनी मला पाण्याचा ग्लास दिला
खाली बसा जरा 5 मिनिटं बसा, म्हणे काही बोलू नका, पाणी प्या. त्यांनी ओळखली माझी परिस्थिती. मग ते म्हणाले असं करा तुम्ही, पहिल्या वेळी मी वॉचमनकडे देऊन गेलो. आठवड्याभराने ऍक्च्युली प्रत्यक्ष भेटलो त्यांना, तेव्हा ही गोष्ट आहे तेव्हाची. ते आणि त्यांनी माझ्या हातात एक कागद दिला. बघतो तर काय, त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी माझ्या सगळ्या कविता वाचलेल्या आणि त्याच्यावरची टिप्पणी होती त्यांच्या सही सकट. आणि इतक्या छान, म्हणजे अप्रिसिएशनही होतं, सजेशन्सही होत्या, टिप्स पण होत्या. आणि मी इतका भारावून गेलो की एवढा मोठा माणूस एवढा माझ्यासाठी वेळ काढला. माझ्या 29 कविता वाचल्या. त्या प्रत्येक कवितेवर ऍक्च्युअली तुम्ही जर पुस्तक लिहिलं, त्या प्रत्येक कवितेवर काहीतरी भाष्य आहे किंवा काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड आहे, आठवण आहे. तो एक फ्लो आहे ऍक्च्युअली, त्या नुसत्या कविता नाहीये. तर ऍक्च्युअली आपल्या सिन्स बर्थ टू डेथ ऍक्च्युअली प्रत्येक, आणि म्हटलं ह्यांनी या सगळ्या वाचल्या आणि त्याच्यावर त्यांनी रसग्रहण केल्यासारखं मला एक कागद दिला. आणि दिस वॉज टोटली अनएक्सपेक्टेड फॉर मी. आणि मला ते म्हणाले की तुमचं पुस्तक तयार झालं की या माझ्याकडे, मग मी तुम्हाला छानशी प्रस्तावना लिहून देईन. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता ऍक्च्युअली, की काय ऐकतोय मी, की यांना मी ऍक्च्युअली अप्रोच करू की नाही, थोडासा हेजिटेट करत होतो. आणि ह्यांनी माझ्या कविता वाचून आता म्हणतायत मी प्रस्तावना देतो, तुम्ही पुस्तक तयार करा. निघता निघता मी त्यांना म्हटलं की गुढीपाडव्याला पुस्तक प्रकाशन करण्याचा माझा विचार आहे. मी आपलं असंच म्हटलं, म्हणजे ऑफकोर्स माझ्या मनात होतं, पण मला थोडं साशंक होतं की होईल की नाही. ते म्हणाले संकल्प करा, होईल. आणि मी त्यांच्या बिल्डिंगवरनं, मला असं म्हणतात ना, ते असं हवेत उडतच बाहेर आलो. पहिलं काय केलं असेल तर झेरॉक्सच्या दुकानात गेलो, एक कलर्ड प्रिंटआउट काढली, 2-3 ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट काढल्या, अशासाठी की आता हे ओरिजिनल त्यांनी जे दिलेलं आहे हे मला घरात ठेवायचंय, कुठे पण बाहेर मी हलवणार नाही. हे माझ्यासाठी खूप प्रेशस आहे, कायम जपून ठेवायचंय. कोणाला दाखवायचं असेल तर हे दाखवणार मी. तर मी असे झेरॉक्स काढले आणि आलो. आणि मग मी कामाला लागलो. डीटीपी म्हटलं, मी स्वतःच डीटीपी नितीन शेट्टे म्हणून आहेत, आज ते ऍक्च्युअली जॉईन होऊ शकले नाहीयेत, त्यांना करोना झालेला आहे. पण त्यांच्या अक्षरशः डोक्यावर बसून मी 15 दिवसात, म्हणजे त्याच्या बाजूला असं बसायचो आणि त्यांनी मला वाटतं 10 वेळा तरी मला प्रूफ दिली असेल. मी एवढे चेंजेस करायचो. आणि 3 वेळा ऍक्च्युअल पुस्तक त्यांनी डमी प्रिंट दिली मला. म्हणजे त्यांनी खूप सहकार्य केलं मला. आणि असं करत करत त्यांनी मला 31 मार्चला माझ्या हातात, नाही सॉरी, त्याच्या आधी मला वाटतं पुस्तक होतं, त्याच्या आधीच आलं पुस्तक. आणि ते पुस्तक आलं आणि मी दवणेंना फोन केला की दवणे सर, पुस्तक आलेलं आहे, कधी येऊ प्रस्तावनेसाठी. माझ्यापेक्षा त्यांनाच हो येतो ना. आणि काय आता ते माझे शेजारीच असल्यामुळे मला असं वाटतं कधी उठावं आणि त्यांच्या घरी जावं. वहिनी चहा देणार, लगेच खायला देणार, म्हणजे इतकं मला ते माझ्या घरासारखं वाटतं ऍक्च्युअली. मी आरामात बसतो, त्यांचं ऐकत बसतो, ते काय ते खूप गप्पिष्ट आहेत ऍक्च्युअली. आणि त्यांचे जे अनुभव आहेत ना, ते ऐकायला खूप मजा येते, कारण त्यांना इतक्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे ऍक्च्युअली. साहित्याच्या ह्याच्यातला आहे, फिल्म इंडस्ट्रीतला आहे, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजच्या संबंधात आले, त्यामुळे खूप ऐकायला मजा येते त्यांचे अनुभव. तर मी गेलो आणि मला वाटतं मी खालीच, त्यांच्या बिल्डिंगच्या खाली ते फिरायला गेलेले, खालीच भेटले मला. आणि मग आम्ही खालीच बसलो गप्पा मारत, जवळजवळ पावणे 1 तास गप्पा मारत बसलो. ते मला म्हणाले की 2 दिवसात मी प्रस्तावना लिहून ठेवतो. पुस्तक घेऊन गेलो ना, ते एकदम रेडी टू प्रिंट होतं. म्हणजे फ्रंट पेज, बॅक पेज, इंडेक्स, पेज नंबर, सगळं फुल रेडी होतं. म्हणजे ते एवढे म्हणाले की मला कोणीच असं आजपर्यंत आणून दिलं नव्हतं, की ते खूप कौतुक केलं त्यांनी. पण तुम्ही जे कव्हर निवडलेलं ते मला बिलकुल आवडलं नाही. एक तर ते प्लेझंट नाहीये, डल वाटतंय. आणि दुसरं म्हणजे म्हणे ते कव्हर बघितल्यावर आणि तुमच्या पुस्तकाचं नाव आहे जे आहे पहिल्या श्वासापासून, हे दोन्ही गोष्टी बघितल्या ते एखादं मेडिकलचं पण पुस्तक वाटू शकतं. आणि आम्हाला ते एवढं पटलं. मला म्हणाले की तुम्ही प्रस्तावना जेव्हा घ्यायला याल तेव्हा काही ऑप्शन्स घेऊन या चांगले, आपण बघूया आणि मग त्याच्यातलं तुम्ही सिलेक्ट करा. मला पटलं. म्हटलं हे पहिलंच पुस्तक. आणि ते म्हणाले पुस्तक शेवटी लोक का वाचतात, आनंदासाठी वाचतात. ते बघितल्या पहिला आनंद झाला पाहिजे. हे कव्हर बघितल्यावर कोणालाच आनंद होणार नाही, हे खूप डल वाटतंय. आणि त्यांनी आज जे सांगितलं ना, आज जे तुम्ही जे पुस्तक बघताय ना, ते एवढं छान तुम्हाला वाटलं असेल त्याचं कव्हर.
तर पण ते केवळ कव्हर त्यांच्यामुळे ऍक्च्युअली झालेलं आहे. मग मी गेलो, कव्हरही बदल, काही ऑप्शन्स आणले कव्हरचे, आणि 2 दिवसांनी त्यांना फोन केला. 19 मार्चला माझा वाढदिवस असतो. ते म्हणाले, आज या प्रस्तावना खूप छान झालेली आहे, अगदी माझ्या मनासारखी झालेली आहे, तुम्हाला खूप आनंद होईल. म्हटलं मला ऐकूनच आनंद झालेला आहे, म्हणजे बघण्याच्या आधी तुम्ही म्हणताय तुम्हाला आनंद होईल, तुमच्या मनासारखी झाली आहे, म्हणजे प्रश्नच नाहीये. संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो आणि मी म्हटलं काय 1-2 पानं ह्यांनी लिहिली असतील, आणि त्यांनी 7 पानाची प्रस्तावना आणि वरती कव्हर पेज. विचार करा की एवढं लिहिणं म्हणजे खरोखरच कमाल आहे, कोणासाठी प्रस्तावना लिहिणं हे. आणि मला अक्षरशः मी भारावून गेलो आणि मला काय बोलावं कळेना, की म्हटलं माझ्या पुस्तकाला ह्या प्रस्तावनेनी कितीतरी उंचीवर नेऊन ठेवेल. एक तर त्यांचं नाव आणि एवढी मोठी प्रस्तावना, मला काय बोलावं ते समजेना. मी तेवढ्यात रश्मीचा फोन आला, माझ्या बहिणीचा. जसं तिने आता सांगितलं की तिचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो, तर तिने मला त्याच्यासाठी फोन केला, कुठच्या तरी आय थिंक वाढदिवसासाठी किंवा काहीतरी काम असेल. तर मी तिला सांगितलं मी प्रवीण दवणेंकडे बसलोय, तुला फोन करतो नंतर. आणि मला वाटतं ते तेव्हा यांच्या श्रीधर फडकेंशी बोलत होते म्हणाले. असं आम्ही दोघंही फोनवर बोलत होतो. मग त्यांना मी सांगितलं की माझ्या बहिणीचा फोन होता, आमच्या दोघांचा आज वाढदिवस असतो. बोले अरे काय बोलता काय? मग त्यांनी वहिनीला सांगितलं, अरे काहीतरी मला त्यांनी दिलेला चिवडा दिलेला, म्हणा ह्यांना गोड द्या काहीतरी. मग नरसोबाच्या वाडीचा ते जाऊन आलेले त्यांच्या प्रोग्रामसाठी. नरसोबाच्या वाडीचे पेढे होते छान मोठे प्रसादाचे, तर वहिनीने मला एक पेढा दिला मोठा हातात. मी हातात घेतला, पण मग नंतर माझ्या मनात आलं की मी एकटाच कसा खाऊ. म्हटलं मी घरी जाईन, हा प्रसाद एवढा आणि आजच्या वाढदिवसाला मला मिळालेला आहे, माझ्या हातात प्रस्तावना आलेली आहे, माझ्या हातात प्रसाद आलेला आहे, मी घरी जाऊन सगळ्यांबरोबर हा शेअर करीन. तर म्हटलं मला मी घरी नेतो हा. तर अरे त्यांनी सांगितलं अजून द्या. मग वहिनीने मला अजून 2 पेढे दिले, 3 पेढे घेतले. त्यांच्याकडे कमी पडले का ते पेढे मी काही विचारलं नाही. त्यांची मुलं काय म्हणाली, काय पेढे कमी झाले वगैरे, पण मी आपले 3 पेढे घेऊन निघालो त्यांच्या घरून. आणि ती प्रस्तावना घेतली आणि मग मी म्हटलं आता तर पुस्तक आपल्याला केलंच पाहिजे. हे म्हणाले ते दवणे पण म्हणाले की आता कामाला लागा, हा नाही तर तुम्ही थोडा ढिले पडला, थोडं वेळ झालं तर मग ते तसंच राहील काम. मला पटलं ते. आणि मी जसं म्हटलं त्या डीटीपी वाल्यांच्या डोक्यावर बसून 31 मार्चला, कारण तेव्हा काहीतरी 1-2 एप्रिलला लॉकडाऊन चालू होईल असं चाललेलं, तर 31 मार्चला अक्षरशः तेव्हा पाठी लागून हातात 50 कॉपीज प्रिंट करून घेतल्या, आणल्या. मी स्वतः हातात धरून आणल्या. त्या स्टेशनला असतो तो, त्या घरल्या कसं कुठे कशी बशी रिक्षा मिळाली, मला आलो घरी रात्री 8 वाजता 50 पुस्तकांचं बंडल घेऊन. आणि मला इतका आनंद झाला की म्हटलं खरोखरच आपण जर पॉझिटिव्ह असतो तर आपण एखाद्या कामाच्या पाठी लागलो की होऊ शकतं ते. तर पहिली मला रसिका म्हणाली की आता त्यातलं एक पुस्तक काढ आणि देवाच्या पुढे ठेव पहिलं. तसं आम्ही देवाच्या पुढे ते पुस्तक ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी मला काय राहावे ना, पण म्हटलं ह्यांना रात्री कसा फोन करा, दवणेनं म्हणतील काय वेळ आहे की नाही, मी आपलं तुला घरी ये सांगतो, म्हणतो केव्हाही फोन करतोस. म्हटलं आता सकाळी फोन करूया. सकाळी पहिलं 10:30-11ला फोन केला. म्हटलं दवणे साहेब पुस्तकं छापून आलेली आहेत. त्यांना एवढा आनंद झाला, ते म्हणाले मला खूप उत्सुकता आहे बघायची, संध्याकाळी या तुम्ही. जेव्हा मी त्यांना फोन केलेला आहे, मला ते प्रत्येक वेळी म्हणालेले संध्याकाळी या तुम्ही. म्हणजे अगदी ते दौऱ्यावर जाणार असतील तर गोष्ट वेगळी, पण लगेच बोलवले. म्हणजे माझ्या इतकाच त्यांना उत्साह होता. आणि हा उत्साह ह्या वयात, म्हणजे तुम्हाला कल्पना नाही येणार, दवणे साहेब 63 वर्षाचे आहेत. आणि म्हणजे मलाच कधी कधी लाज वाटते, अरे हे माझ्यापेक्षा एवढे, पण ते खरंच यंग वाटतात, सगळ्याच यंग दिसतात, यंग आहेत आणि खूप एन्थुझियास्टिक आणि पॉझिटिव्ह आहेत. परवा मी त्यांचं सेशन पण एक अटेंड केलं स्टुडंटसाठी, मोटिवेशनल गप्पांचं होतं. आणि खरंच सांगतो तुम्हाला की असं वाटतं एखाद्या माणसाला दैवी कला असते बोलण्याची, तशी आहे त्यांच्यात. तर हा सांगण्याचा मुद्दा असा की 1 एप्रिलला मग हिला मी म्हटलं की आपण दोघंही जाऊया, कारण दवणे त्याच्या आधी दवणे साहेब मला म्हणाले की ह्याच्या प्रकाशनासाठी आम्ही दोघं तुमच्या घरी येऊ. कारण मी त्यांना म्हटलं हो करोना वगैरे, मला काही कळत नाही कसं करावं प्रकाशन, कारण कुठे हॉल घेणं, कुठे काय घेणं कठीण आहे. तर ते म्हणाले अहो तुमच्या घरी करा, घरी बोलवा माणसांना. म्हटलं हो घरी करू शकतो. म्हटलं आमच्या टेरेसमध्ये आरामात 25-30 माणसं राहतील, आपण घरी करूया म्हटलं. आणि तुम्ही येताय म्हटल्यावर तर आता मी तर पडत्या फळाची आज्ञा घेतली. म्हटलं आता ह्यांना
कुठेही दुसऱ्या ह्यांनी काही प्रोग्राम बुक करता कामा नये म्हटलं, त्यांना बुक करून टाकलं मी थोडक्यात. आणि मग आणि मी आणि ही दोघंही आम्ही त्यांना इन्व्हिटेशन द्यायला गेलो की तुम्ही सगळे या आमच्या घरी, त्यानिमित्ताने तुम्ही घरी याल आणि तुमच्या हस्ते प्रकाशन होईल. तर ते म्हणाले हो हो नक्की घरी येतो. आणि मजा म्हणजे काय, परत त्यांनी माझ्या हातात एक कागद ठेवला. काय होता तो कागद, तर आजच्या कार्यक्रमाच्या रूपरेषा होती. म्हणजे त्यांनी इतकं व्यवस्थितपणे लिहिलेलं की पहिल्यांदी वेलकम स्पीच, त्याच्यानंतर प्रस्तावना, त्याच्यानंतर कोण बोलणार, म्हणजे तुम्ही बोलणार, मग मी बोलणार, प्रकाशन, प्रत्येकाची वेळ. म्हणजे हे माझ्यासाठी त्यांनी लिहून मला कागद दिला आणि म्हणाले की ह्याच्यात तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर करा तुम्ही. मी काय म्हणून चेंज करणार, काहीच मला इतकं रेडीमेड हातात मिळाल्यावर. पण त्यांनी हे सगळं एवढ्या प्रेमाने केलं ना की आपण हे सगळे शब्द ऐकतो कधी कधी की मर्मबंध, वेवलेंथ, जिव्हाळा, हे मी ऍक्च्युअली म्हणजे मी ते समोर आहेत म्हणून म्हणत नाहीये, की मी ऍक्च्युअली अनुभवले एवढ्या गेल्या 2 महिन्यात, की जे खूप हल्ली तुम्हाला रेअरली, म्हणजे आता ही आपली जी जुने मित्र आहेत, जवळचे नातेवाईक आहेत, एवढे जण सोडले ना तर तुम्हाला हे कुठेच बघायला मिळत नाही ऍक्च्युअली. तर आम्ही आलो घरी. म्हणजे मी अक्षरशः आता उडतच होतो. आता 13 एप्रिलला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केलं की असं असं प्रकाशन आहे आणि तुम्हाला यायचंय. सगळ्यांना एवढा आनंद झाला. एक सुखद धक्का पहिलं म्हणजे की मी पुस्तक माझं स्वतःचं प्रकाशित करतोय, त्या पुस्तकाला दवण्यांची प्रस्तावना आहे आणि दवणे स्वतः माझ्या घरी येणार आहे. सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट होती. पण गेले 15 दिवस अशी सिच्युएशन व्हायला लागली, आम्ही रोज विचार करायचो आता हा प्रोग्राम करायचा कसा. मी ऍक्च्युअली सगळी तयारी केलेली म्हणजे खुर्च्यांच्या ऑर्डर सकट, पण हळूहळू आम्हाला कळायला लागलं की हे खूप डिफिकल्ट आहे. मग आता उपाय काय. आणि मग शेवटी आम्ही काल ठरवलं, जसं अमोघने सुचवलं, की आपण झूमवर करूया. आणि मग आज आपण हे झूमवर येतोय. तर रिस्ट्रिक्शन आहेत ह्या झूमच्या याच्यावर, ऑनलाईन सेशनवर. तर मी वळीन आता माझ्या पुस्तकांकडे, की जसं मी म्हटलं की हे बरेच वर्षांचं स्वप्न आहे. आणि एकच कविता मी तुमच्या समोर वाचून दाखवीन ह्याच्यातली. अजून एक मला कविता वाचायच्या आधी सांगायचं होतं की विसरलो मी. जसं मी आज आपण फिजिकल बुकचं प्रकाशन करतोय, माझं ई बुक ही आजच अमेझॉन किंडलवर, म्हणजे दोन्ही Amazon.com आणि Amazon.in, इंडियामध्ये आणि ओव्हरसीज दोन्हीकडे अवेलेबल आहे ऑनलाईन. आणि तुम्ही कोणीही, म्हणजे आता मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटला असतं तर पुस्तक दिलं असतं, पण तुम्ही ऑनलाईन हे बाय करू शकता. मी तुम्हाला लिंक वगैरे शेअर करीन. आणि ह्याच्यासाठी विवेक मेहत्रे तुम्ही आहात ना? विवेक मेहत्रे आहेत का? उद्वेली विवेक मेहत्रे हात करा ना, सगळ्यांना जरा कळू देत तुम्ही. आणि विवेक ह्यांनी एवढ्या, मी सांगतो, आठवडाभरात मला अक्षरशः आठवडाभरात ई बुक तयार करून दिलं. आणि त्यांना मी सांगितलेलं माझं, नमस्कार नमस्कार, हाय हाय नमस्कार. त्यांना मी सांगितलं माझं पुस्तकाचं प्रकाशन दवणे सरांच्या हातून माझ्या घरी आहे, ऑनलाईन आहे, गुढीपाडव्याला. ते जमलं तर बघा तुम्हाला गुढीपाडव्याला, पण नाही तर मग 1-2 दिवसांनी. आणि त्यांनी अक्षरशः 8 दिवसात इतक्या म्हणजे प्रायोरिटीने केलं हे, आणि एवढं छान पुस्तक झालेलं आहे. आणि तुम्हाला मजा सांगतो, हे मलाही माहिती नव्हतं की आज सकाळी ते अमेझॉनवर आलं. पण एका मित्राला मी फोन केला की तू आज जॉईन होणार आहेस का. तो म्हणाला अरे संध्याकाळी दुसरं काहीतरी काम आहे, पण तुझं पुस्तक मला बघायचंय, कुठे मिळेल. म्हटलं माझ्याकडे काही फिजिकल कॉपी आहेत, तुझ्यासाठी ठेवून देतोय. पण म्हटलं अमेझॉनवर येणार आहे मी बोललो, कारण मला म्हटलं येईल 1-2 दिवसांनी, म्हणजे आज तरी नाही येणार असं. आणि 2 मिनिटात त्यांनी मला माझ्या पुस्तकाचं कव्हरच पाठवलं व्हॉट्सअपवर. मी एवढा हे झालो, म्हटलं माझ्या पुस्तकाचं लीक बिक झालं की काय, म्हटलं पुस्तक ह्याला कसं मिळालं. तर आणि त्याच्यानंतर त्यांनी मला परत अमेझॉनचा स्क्रीनशॉट पाठवला आणि मला एवढा आश्चर्याचा सुखद धक्का. मला म्हणाला अरे राजू, आय हॅव ऑलरेडी बॉट इट, आय एम रीडिंग इट. आणि त्यांनी मला त्यातली एक शेवटची कविता निरोप म्हणून ती पण म्हणाला माझ्या, आय कॅन जस्ट रिलेट इट टू माय ओन एक्सपिरियन्स. आणि मला म्हणजे अक्षरशः आजचा दिवस सकाळपासून एवढा छान गेला. आणि मग तुम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करताना मी ग्रुप फॉर्म केला ह्याच्यासाठी. आणि ह्या प्रकाशनाबरोबरच ई बुक पण आता अवेलेबल आहे. यू कॅन बाय इट
एनी टाइम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दवणे सरांनी त्यांचं स्वरमंगेश म्हणून पुस्तक आहे. मंगेशकर फॅमिली बरोबर त्यांचा बराच कित्येक वर्षाचा सहवास आहे. प्रभुकुंजमध्ये तो खूप वर्ष जात आहेत येत आहेत. तर त्याच्यावर इतकं इंटरेस्टिंग पुस्तक मला आवडलं. मी म्हटलं मला हे पुस्तक माझ्या आमंत्रितांना भेट द्यायचंय. त्यांनी मला 10 कॉपीज दिलेल्या आहेत. तर मला पहिले जे कोणी भेटतील आता 10 जण त्यांना मी हे पुस्तक या पुस्तकाबरोबर भेट म्हणून देणार आहे. आणि ते त्यांनी त्यांच्या सही आणि शुभेच्छांसहित दिलेलं आहे. तर मला भेटा लवकर, तुम्हाला पुस्तक देईन. तर आता ओके, माझी कविता एक वाचतो. मन आणि आभाळ. काय हो 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 सांगतो त्यांना. ऍक्च्युली या कवितेची अशी पार्श्वभूमी आहे, म्हणजे कसं असतं की आपण जेव्हा दुःखी कष्टी असतो, त्रासलेले असतो, ग्रासलेले असतो, तेव्हा आपल्याला बाहेरचं वातावरण असं मौन वाटत असतं. आपण जेव्हा आनंदात असतो तेव्हा आजूबाजूच्या वातावरणात आपल्याला असं वाटतं उत्साह भरलेला आहे. आपण कधी कधी आपलं मन शांत असतं, कधी मन रिकामं असतं, काहीच नसतं त्या मनात. त्याप्रमाणे आपल्याला बाहेरचं वातावरण जाणवत असतं कधी, आणि हा अनुभव सगळ्यांना येत असेल. ही कविता मन आणि आभाळ, बेसिकली आभाळ हे वातावरणाचं साठी सिम्बॉलिक वापरलेले आभाळ प्रतिकात्मक रूप आहे त्याचं. तर वाचतोय. दुःखी कष्टी मनाला आभाळ दिसतं ढगाळलेलं. दुःखी कष्टी मनाला आभाळ दिसतं ढगाळलेलं. अश्रुधारा डोळ्यातून आणि आषाढधारा ढगातून. दोणे साहेब वा म्हणालेत. शांत शांत मनाला आभाळ निळगार. शांत शांत मनाला आभाळ निळगार. थंड समाधानी डोळ्यांना निळाई उद्गार. मन आणि आभाळ सोनेरी पिवळं. थुई थुई नाचणारं मन आणि आभाळ सोनेरी पिवळं. काय सांगू किती सांगू विचारात इंद्रधनुची बाळ. रित्या रित्या मनाला पांढरी फटक पोकळी. रित्या रित्या मनाला पांढरी फटक पोकळी. मनात शून्य की शून्यात मन. निर्जीव आभाळाचं पानन पान. व्हिडिओ फ्रीज झालाय ना? आय थिंक लास्ट 2 सेकंड्स व्हिडिओ फ्रीज झालेला. ठीक आहे ना? नाही आता ठीक आहे. युअर बॅक. ठीक आहे ना? ओके. तुम्हाला बोलायचं असेल तर 2 शब्द बोलू शकता. किती वेळाचं झूम घेतलंय? अच्छा, किती झूम विदिशा, किती वेळ आहे अजून? आपल्याला प्रकाशन करायचंय आणि यांचं बोलणं आहे. नाही वेळ आहे, काय लिमिट नाही आहे माझ्या झूम. ओके. ब्रेक घ्यावा लागेल का? ब्रेक घ्यावा लागेल. म्हणजे नाही, आय थिंक तिचं काहीतरी आय डोंट नो काय प्रकार आहे. हा, तर मित्रे बोलायचंय तुम्हाला? मित्रे बहुतेक गेलेले दिसतंय. नाही नाही आहे मी. हॅलो. मला वाटलं तुम्ही चालू ठेवलंय आणि कुठेतरी बाजूला गेलाय. नाही नाही समोर आहे मी तुमच्या. तुम्हाला आजच्या या गुढीपाडव्याच्या तर शुभेच्छा आहेत, पण तुमचं पहिलं पुस्तक केवळ ठाण्यामध्येच प्रकाशित न होता ते ग्लोबली प्रकाशित होत आहे. आणि हे भाग्य फार ऍक्च्युअली नाही, आणि फार कमी कवींच्या बाबतीत असं घडतं की ते पुस्तक आज जगातल्या 172 देशांमध्ये कोणत्याही क्षणी डाउनलोड होऊ शकतं किंवा करण्याची संधी आज तिथे उपलब्ध झालेली आहे. तर त्याबद्दल मी तुमचे मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि प्रवीण दवणे सर आमचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं, तुमच्या पुस्तकाला छान प्रस्तावना दिली. हे भाग्य सुद्धा फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. तर असा दुग्ध शर्करा योग आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला लाभलेला आहे. इथे उपस्थित असलेल्या तुमच्या सर्व मित्र परिवार आणि कुटुंबियांना मी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि उद्वेली बुक्स तर्फे हे पुस्तक जे ग्लोबली अवेलेबल झालंय ते नक्की लोकांना आवडेल असं मला खात्रीपूर्णरित्या वाटतंय. नमस्कार. धन्यवाद. आपण आता जस्ट प्रकाशन करूया पुस्तकाचं. आम्ही जस्ट जागा बदलतोय जरा प्रकाशनासाठी घरातली. बोलायला परत इकडे येतो.
तिकडे त्याच्या समोर लॅपटॉप आहेच, तिकडे दिसेलच त्यांना. हा, जस्ट बी देअर. आहे ना बरोबर. नाही त्यामध्ये नाही, मध्ये दिसणार. फोटो घ्यायला लागेल ना. दोन्ही chairs. वैभवी बेटा ए राजू दादा, शिल्पा शिल्पा ए राजू दादा, मला वाटतं शिल्पा त्यांचं लक्ष नाही आहे इथे. शिल्पा शिल्पा सगळ्यांना दिसतंय फोटो का? घेताय ना तुम्ही? फोटो घेताय ना तुम्ही? सगळ्यांना आम्हाला दिसतो. शिल्पा फोटो घेताय ना तुम्ही? हॅलो अगं, हॅलो. फोटो घेताय ना तुम्ही? वैभवी घेणार आहे. हा हॅलो शिल्पा, आता दिसतंय. आता दिसतंय प्रकाशन होताना दिसतंय ना? म्हणजे हो, दवणे सरांच्या हातात पुस्तक आहे ना, तेवढे दिसतंय आता. हा हा दिसतंय ना. ओके आता आता परत फ्रीज होतोय तो मध्ये मध्ये. हा फ्रीज होतोय व्हिडिओ. हा, मध्येच दिसत नाहीये. मम्मा आय थिंक मम्मा एक स्क्रीन ड्रॉप झाली आय थिंक. हो विदिशा, त्यांना सांग तुझं रेकॉर्ड नाही होणार मग हे. हा तेच रॉंग टाइमला ड्रॉप झालं. त्यांना सांग समोरच यायला, जिकडून कॉल करते. आजी बसली बघ, आजीच्या जरा पुढे यायला सांग त्याला. काय ना? असं नको दिसेल. काय झालं? दुर्गा नको. हा आता दिसतंय, आता व्यवस्थित दिसतंय. राजीव प्रधान यांच्या त्या काव्य संग्रहाचे प्रकाशन प्रकाशन झालं असं मी आपल्या टाळ्यांच्या गजरात जाहीर करतो. सर, पुस्तकाचा कव्हर आपल्या ग्रुपवर आहेच, ऍक्च्युली डीपी ठेवलाय. आमचा ग्रुप जो फॉर्म केला, फोटो काढले फेसबुकसाठी तेव्हा हे आजचं काढू. थँक्यू. पहिली प्रत यांच्या बरोबर काढली. हो, हा इकडचा हे आले का? माझ्याकडे मासिक तुम्ही हे हॅलो. दवणे सर 10 मिनिटं 15 मिनिटं काय 20 मिनिटं 25 मिनिटं बोलतील.
तुम्हाला वेळ नाहीये, वेळेचा लिमिट मी इथे बसतो. ठीक, किंवा मी तिकडे बसतो. या ना, या ना. दिसतंय का? नमस्कार, मी बोललेलं ऐकू येते का? हो येते हो, हो. येते. ऐकू येते का? मनपूर्वक नमस्कार. कधीतरी खूप काही सांगून जातात थोडेसेही शब्द, कधीतरी खूप काही सांगून जातात थोडेसेही शब्द, आणि कधी कधी सर्वच शब्द असमर्थ ठरतात मनातलं काहीतरी व्यक्त करण्यासाठी, मनातलं काहीतरी व्यक्त करण्यासाठी. आदरणीय रसिक हो, पॅरिस पासून ते अगदी ठाण्याच्या पाचपाखाडीपर्यंत आणि पवई पासून ते अगदी विलेपार्लेपर्यंत प्रधान आणि प्रधानांच्या जवळ असलेले, त्यांचं आडनाव कदाचित प्रधान नसेल पण जे कवितेच्या बाबतीत भावना प्रधान आहेत, असे सगळे रसिक आज या ठिकाणी इतक्या संख्येने उपस्थित आहेत. माझ्या दृष्टीनं आजच्या गुढीपाडव्याच्या 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत महत्वाच्या दिवशी याचं प्रकाशन घडतंय. याचा एक कवी म्हणून मला अतिशय आनंद आहे. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सगळेजण एवढ्यासाठी भाग्यवान आहात, कारण आजच्या एकंदर बंद काळात आणि एकच शब्द पुन्हा 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 ऐकू जाण्याच्या काळामध्ये आज एक प्रकाशात्मक, सकारात्मक अशा तऱ्हेचा एक सुंदर सोहळा या ठिकाणी निर्माण होतोय, घडतोय, याचा मला एक कवी म्हणून खूप आनंद होतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याप्रमाणे मी सुद्धा भाग्यवान आहे. आजच्या या मैफलीमध्ये मी खास उल्लेख करीन तो म्हणजे या ठिकाणी कवी राजीव प्रधान यांच्या मातोश्री, अतिशय तेजस्वी दिसणाऱ्या, अतिशय देखणं आणि रसिक व्यक्तिमत्व असलेल्या अशा आज उपस्थित आहेत. अशा तऱ्हेचं लावण्य, अशा प्रकारचा प्रसन्न चेहरा बऱ्याच दिवसांनी या वयातला या चेहरा मी पाहिला, आणि त्यामुळे त्यांची तीर्थरूप उपस्थिती त्याचं मला विशेष दखल घ्यावीशी वाटते. त्याबरोबरच कवयित्री असलेल्या त्यांच्या सासूबाई, राजीव प्रधान यांच्या सासूबाई म्हणजे रसिकतांची आई, ज्या कवयित्री आहेत, त्याही मगाशी बोलल्या. माझं भाग्य आहे की त्यांच्याही पुस्तकाला 2 शब्द लिहिण्याची संधी काही वर्षांपूर्वी मला मिळाली होती. त्यामुळे मला वाटतं की ज्याप्रमाणे एखादा फॅमिली डॉक्टर असतो, त्याप्रमाणे मी प्रधान कुटुंबाचा फॅमिली प्रस्तावना लेखक होतोय की काय, अशी आता मला थोडीशी प्रेमाची भीती वाटायला लागली. गमतीचा भाग सोडा, पण हा एक आनंद आहे. आणि मित्रांनो, माझे परममित्र आणि अतिशय निर्मळ मनाचे एक उत्तम प्रकाशक, उत्तम संपादक, असे घन व्यंगचित्र काढणारे चित्रकार आदरणीय विवेकजी मेहत्रे हेही उपस्थित आहेत. आणि त्यांनी उद्वेली प्रकाशनातर्फे ई-बुक सुद्धा इतक्या कमी वेळात काढलं. खरंच त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी आनंद व्यक्त करतो. कदाचित माझी थोडीशी प्रस्तावना लांबल्यासारखी वाटली असेल, पण या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी आजच्याच दिवसाचा आग्रह धरण्याचं कारण काय, किंवा गुढीपाडवा एवढंच कारण नव्हतं, तर राजीवजी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी मानसिक गुंतवणूक आहे त्या पुस्तकामध्ये इतकी होती की एकदा केलेला निश्चय हा आता निश्चयानेच पूर्ण करायचा हे आम्ही ठरवलं. आणि त्यामुळे बहुतेक किती अडचणी होत, पण त्या अडचणीवर मात करून आपण जिंकायचं हे आपल्याला गुढीपाडवा शिकवतो. आणि आज तुमच्या उपस्थितीत त्या आपलं मानव्य, आपलं माणूस पण जिंकणार या जाणीवेला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे ऐकणारे सगळेजण वर्षभर आणि त्याच्या पुढे अनेक वर्ष अतिशय आनंदात, निरोगी, मनशांती आणि खरोखर एक सुखी व्यक्तिमत्व म्हणून आयुष्य कंटील याची मला खात्री आहे.
मी शुभेच्छा देतो. मगाशी कवी राजीव प्रधान यांनी त्यांच्या पुस्तकाचा प्रवास जो सांगितला तेव्हा मी घड्याळातली मिनिटं बघत होतो. म्हणजे सीए असून सुद्धा ते प्राध्यापकाला लाजवेल इतक्या दीर्घ वेळ बोलू शकतात, तर ते प्राध्यापक असते तर मला असं वाटतं की उद्या संध्याकाळी ते संपलं असतं. इतकी शक्ती त्यांच्या बोलण्यात, ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे, ही गोष्ट मला स्वागतार्ह वाटते. परंतु त्यांचं जे माझ्याबद्दलचं प्रेम ओसंडून जात होतं ते त्यांनी व्यक्त करत होते, मी बोलू दिलं. म्हटलं माझं कौतुक करतायत ना, मला आनंद वाटतोय, कारण 1.5 वर्षात माझं इतकं कौतुक कोणी केलेलं नाही. कारण या करोनामुळे कार्यक्रमच होत नाहीत, मग माझं कौतुक कोण करणार. तेव्हा हा मजेचा भाग सगळ्या असा आम्ही एकरूप झालो आणि एका भावंडांप्रमाणे आम्ही हे सगळं काम केलं. आता पुढे जाताना मी आणखीच म्हणेन, एक छान मुखपृष्ठ तुम्ही पाहता, इथे तुम्हाला अक्षर तुमच्याकडे कदाचित उलटी दिसतील, पण पहिल्या श्वासापासून असं एक सकारात्मक नाव त्याला आहे. हल्ली पॉझिटिव्ह शब्द वापरायचा नाही, कारण तोच निगेटिव्ह झाला. तुम्ही सकारात्मक असं म्हटलं की एक सुंदर असं नाव त्यांनी दिलंय आणि आयुष्याचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास त्यांनी सांगितलाय. मी एक सांगेन की स्वाभाविकच आहे, यामध्ये पहिल्या चालण्याच्या कवित्वाच्या पहिल्या अशा पाऊल खुणा याच्यामध्ये मला दिसल्या. आणि स्वाभाविकच आहे की त्या पहिल्या पाऊल खुणांमुळे हे जे पुस्तक आहे ते अतिशय मनस्वी आणि तरल झालंय असं तुमच्या लक्षात येईल. एक बनचुकेपणा नाहीये, एक अनवटपणा आहे, एक खरेपणा त्याच्यामध्ये आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या एका भेटीत मी त्यांना विचारलं की तात्यासाहेब, हल्ली कुणी उठावं आणि कविता करताय, तुम्हाला काय वाटतंय? तेव्हा कुसुमाग्रजांनी एक जो विचार मांडला तो माझ्या मनात पेरला गेला. कुसुमाग्रज असं म्हणाले की सकाळी नांगर धरणारा शेतकरी संध्याकाळी जर कविता करत असेल तर तो कवी कसा असेल हे नंतर, पण तो कविता करतो म्हणजे तो माणूस मात्र चांगला असेल. तेव्हा कविता करावीशी वाटणं, कवितेला दाद द्यावीशी वाटणं हे कसदार माणूसपणाचं लक्षण आहे, ओलसरपणाचं लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे एक हळवेपणा जो राजीवजींच्या जगण्यात बोलण्यात आहे. त्यांच्या भगिनी मगाशी बोलल्या आणि त्यांच्या बोलण्यात त्यांच्याविषयी सांगताना एक त्यांच्या स्वभावातला गुण सांगताना त्यांचं मनमोकळेपण आणि भाऊ आणि बहीण यांचं मानसिक सख्य हे उलगडत गेलं. त्याच्यातून सुद्धा त्यांचं कवित्व आणि त्यांचं लेखन हे आपल्याला जाणवलं. मित्रांनो, या सगळ्या कविता वेगवेगळ्या घटनांतून निर्माण झाल्या. पहिल्या श्वासापासून म्हणताना बालपणाच्या हिंदोळ्यावरची बाळगाणी ज्याप्रमाणे आहेत, पुढे जरा तारुण्यात गेल्यानंतर प्रेमाची काहीतरी आशा निराशेची गाणी आहेत. आणि मला असं वाटतं की नकळत राजीवजी आपल्या 22-25व्या वर्षी मनाने गेले असतील आणि कदाचित रसिकाताईंना न सांगितलेली अनेक प्रेम प्रकरणं त्यांनी आपल्या कवितेला सांगितली आहेत. आणि त्याच्यातून या कुणालाही आवडतील अशा छान प्रेम कविता निर्माण झाल्यात. आपलं प्रेम व्यक्त करण्याची एक चांगली सोय असते. अर्थात माझी पत्नी पण तिकडून ते ऐकते, किंवा घरी गेल्यावरती काय मला बोलेल मला माहिती नाही. पण या सगळ्या प्रेम कवितांच्या मध्ये पण एक प्रकारचं चिंतन आहे, एक प्रकारची खोली आहे. केवळ प्रीती या कवितेत पान नंबर 14 वरती कविता आहे. त्यांनी असं म्हटलंय, पूर्ण पुष्पाची नाही अपेक्षा, गंध केवळ मिळेल का, विस्तीर्ण नभाची नाही अपेक्षा, तारा एक मिळेल का. वा, यामध्ये एका अशरीरी प्रेमाची, देहापलीकडच्या आत्म्याजवळ जाण्याच्या प्रेमाची त्यांनी प्रतीती घेतलेली दिसते. आणि ती त्यांनी तेवढ्या समर्थपणे साध्या सोप्या शब्दामध्ये व्यक्त केले असं दिसतं. मार्गसारख्या कवितेत त्यांच्यातून जे सश्रद्ध मन आहे, एक जिव्हाळ्याचं मन, कशावर तरी श्रद्धा असण्याचं, ते व्यक्त करतात. ते म्हणतात की तसं पाहिलं तर जीवनाच्या मार्गावर मी कधीच एकटा नव्हतो. छान ओळ आहे. म्हटलं तर गद्यावर आहे, प्रोज वाटते एखाद्या लघुनिबंधातली. परंतु मनातलं सांगणं सांगताना राजीवजींनी आपली श्रद्धा व्यक्त केली
की जेव्हा दुःख येतात, संकट येतात, तेव्हा पण एक अदृश्य शक्ती, त्याला नाव तुम्ही काही द्या, पण जो सश्रद्ध आहे त्याच्या मागे ती उभी असते. आणि मग ते म्हणतात की तसं पाहिलं तर जीवनाच्या मार्गावर मी कधीच एकटा नव्हतो. आणि पुढची ओळ तुम्ही नीट आहे का, छान लिहिले. कुणी मला अंधाऱ्या वाटेवर दिव्यांप्रमाणे सोबत केली, तर आधारासाठी आपला हातही दिला, पण मी मात्र माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलोच नाही. त्या आधारासाठी दिलेल्या हातांवर आपला सारा भार टाकून दिव्यांच्या प्रकाशात मी रस्त्याची शोभा न्याहाळण्यात गुंतलो. वा, म्हणजे कोणीतरी सोबत असूनही, दिव्य शक्ती असूनही त्याची ऊर्जा न घेता मी मात्र रोषणाईत गुंतलो. हे माणूस म्हणून स्वतःचं जे तुकडेपण आहे, जे लहानपण आहे, साधना अपुरी पडल्याची जी खंत आहे, ती पण या कवितेत त्यांनी फार मोकळेपणाने मान्य केलेली आहे असं लक्षात येईल. मित्रांनो, ही काही खूप बोलण्याची वेळ नव्हे आणि ते हे व्यासपीठ नव्हे, परंतु मी सांगेन की व्यवसायाने सीए आहेत, डेबिट क्रेडिट किंवा जमा खर्च किंवा एखाद्या तऱ्हेचा कर किंवा टॅक्स अत्यंत अधिकृतपणे कसा कमी करायचा, हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्याबद्दलच त्यांना उत्पन्न मिळतं. ही गोष्ट एकीकडे असूनही परमेश्वरांनी प्रतिभेचं त्यांना जे उत्पन्न दिलंय त्याचं व्याज मात्र, त्याचा टॅक्स मात्र त्यांनी नव्या कविता देऊन देवाला दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण एका कवितेने तर सूर लागला, रसिकाताईंचा पाठिंबा आहे. या वयात त्यांनी माझ्या वयाचा उल्लेख केला, पण त्यांच्या वयाचा उल्लेख केला नाही, कारण कवी असंच करतात. पण मला वाटतं की ते 25-26 वर्षाचे असावेत त्यांच्या कवितेवरून मला वाटतं. आणि या वयात त्यांना चिरतरुण आई त्यांच्या सोबतीला आहे. अदृश्यात गेलेले आणि अरूपात गेलेले वडील, त्यांचा त्यांना एक अदृश्य आशीर्वाद आहे. या सगळ्यांच्या सहाय्याने त्यांनी आता केवळ एका श्वासापर्यंत, या कवितेपर्यंत न थांबता त्यांनी व्यक्त होण्यासाठी वेगवेगळी माध्यमं धुंडाळली पाहिजे. मी त्यांना सांगेन की कुठल्याही कलावंतांनी आत्ता मिळालेल्या आनंदामध्ये काही क्षणच गुंतावं, कायम गुंतू नये. आत्ताचा आनंद घ्यावा, पण त्याबरोबर नव्या आनंदाची पण पूर्वतयारी करावी. निसर्गाकडूनही शिकावं. निसर्गामध्ये डहाळीवर फुलं येतात, पण त्या फुललेल्या फुलातच फांदी गुंतत नाही, ती लगेच नवीन कळ्यांची तयारी करते. त्याप्रमाणे इथे जे तरुण ऐकत आहेत, अतिशय गुणी मुलं आहेत, त्यांची कर्तव्य, मुलगी जी पॅरिसला आहे, अतिशय सुंदर कायस्थ सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर आहे, दोन्ही मुलींकडे आहे, तर ती पण ऐकते. तेव्हा मी सांगेन ती बुद्धिमान आहे आणि यशाची शिखरं ही मुलगी काबीज करते. तेव्हा तिला पण मी सांगेन, आणि ते करतायत ते, की या यशाचा आनंद घ्यायचा, पण पुढे आपण गेलं पाहिजे. आणि हेच सांगताना क्षण नावाच्या कवितेत ते लिहून जातात, भूतकाळातून नाठाळ मन बाहेर मुळी पडत नाही, भविष्य सोडा पण वर्तमानाशी नातं जडत नाही. त्यामुळे एखाद्या मनाची कशी हिंदोळ अवस्था होते, झोके कसे होतात, ते पण त्यांनी इतक्याच सहजपणे सांगितलेले आहे. एक हळवं चिंतनशील असं मन त्यांना लाभलंय. एकंदरीतच आजच्या स्वार्थपरायण जगात नाती न जुमानणाऱ्या मनामध्ये कुटुंब जपणारं, मोठ्यावर प्रेम करणारं, धाकट्यांना जिव्हाळ्याने बांधणारं आणि इतक्या नातेवाईकांची वत्सल अशा प्रकारची अनुबंध मान्य करणारं असं मन त्यांच्याकडे आहे. बघा तुम्ही, आज त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. ते म्हणाले की खुर्च्यांचं काय करायचं, तेव्हा म्हटलं तुमच्याकडच्या खुर्च्या कमी पडल्या तर माझ्याकडे पण 10-12 आहेत, त्या पण मी घेऊन जा. हे ममत्व येतं कुठून? कारण त्यांच्याकडे मी केवळ एक कवी म्हणून न पाहता एक धडपडणारा आणि पुढू पाहणारा माणूस, एक मन म्हणून मी पाहिलं. ही सहृदयता त्यांनी जपावी असं मला वाटतं. मी केवळ त्यांचा शेजारी किंवा घर जवळ इतक्याच नात्याने आलो नाही, तर त्यांची सहृदयता, त्यांचं चांगुलपण, केवळ घर जवळ असणं वेगळं आणि मन जवळ असणं वेगळं. मी म्हणत नाही की माणसं मला लगेच कळतात, पण तशी आता 40 वर्षात बरीच कळायला लागलेत. लवाड कोण, दांभिक कोण, आपमतलबी कोण, प्रेमासाठीच गोड बोलणारा कोण, निखळ कोण, चुकणारा कोण आणि मुद्दामून चुकणारा कोण, हे सगळं इतक्या वर्षात. आणि मी 35 वर्ष अध्यापनामध्ये होतो, त्यामुळे मी पुस्तकाबरोबर चेहरे वाचले, त्यामुळे देहबोली मला थोडीफार कळत असावी. तेव्हा मित्रांनो, त्यांच्याकडे ते सगळं मन जपून
त्याने पुढचा प्रवास करावा. कविता तर लिहिल्यात, पण ललित निबंध लिहावेत, कधी छोटेखानी नाटुकली लिहावीत, आकाशवाणीसाठी काही छोटी भाषणं करावीत आणि मला वाटतं फुलत राहावं. कारण हे काही त्यांच्या जीविकेचा भाग नाही, उपजीविकेचा म्हणतो तसं जीविकेचा भाग नाही. आनंद त्यांना हवाय, निखळ आनंद त्यांना हवाय आणि त्यामुळे तो त्याने घेत राहावा. या पुस्तकाला रस्सी किती मिळतील, परीक्षणं कशी येतील, ती लोकांना कशी आवडतील, हा खूप नंतरचा भाग आहे. पण मित्रांनो, कविता आपल्यातून फुलली, बहरली, हेच आपल्याला देवाने दिलेलं पारितोषिक असतं आणि त्यामुळे हे पारितोषिक त्यांना मिळालंय आणि गुढीपाडव्याच्या आजच्या मंगल दिवशी आज त्यांना तो प्रसाद मिळालाय. नववर्ष नव्या कवितांनी फुललेलं जाओ, घरामध्ये आनंद असाच सतत बहरत राहो आणि इथून ऐकणार आहे आणि नंतर रेकॉर्ड झाल्यावर जे घरी वाचतील किंवा बघतील त्या सगळ्यांना मी मानसिक शांतीच्या, आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शेवट करताना माझ्याच कवितेच्या 2 ओळी म्हणतो. पालवी आता तरुणची बघ फुलाया लागली, पालवी आता तरुणची बघ फुलाया लागली, गीत ही माझ्याप्रमाणे गुणगुणाया लागली, गुणगुणाया लागली. हा दिला देहास कोणी, हा दिला देहास कोणी, उंच झोका आंधळा. कलावंताचं मन कसं आहे, कोणतरी अदृश्य आपल्याला झोका देतो, झोका कुठे जाणार आहे माहिती नसतं. म्हणून मग मी लिहिलंय, हा दिला देहास कोणी, उंच झोका आंधळा, दूर चाफ्याची फुले ही का झुलाया लागली, पालवी आता तरुणची का फुलाया लागली. कवीच्या आज जेव्हा फुलं फुलायला लागतात तेव्हा निसर्ग पण त्याला साथ देतो. आज ती निसर्गाने साथ दिलेली आहे. मी परमात्म्याला, सद्गुरू नावाच्या तत्वाला, ज्ञानेश्वर माऊलींना, सगळ्यांना मी प्रार्थना करतो, जगावरचं हे अरिष्ट हे अगदी लवकरच निघून जावं आणि पुन्हा एक नितळ निर्मळ जग सगळ्यांना मिळो. येणारे सगळे सण, येणारी दिवाळी स्वच्छ दिव्यांची असो. तुम्ही सगळी जण याच उत्साहात राहा. आता त्या आजाराचा उल्लेखही करू नका, कुणाला काळजी घ्या असंही सांगू नका आणि सतत वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्रातल्या, दूरदर्शनच्या त्याच बातम्या वाचून उगाच पॅनिक करून दडपण आणू नका. जी योग्य काळजी आहे ती घ्याच, पण निर्भय राहणं, आनंदी राहणं, एकमेकाला विनोद सांगणं, कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर यांच्या कविता ऐकणं, लता दीदी गुलाम अलीची गाणी ऐकणं, हाच याच्यावरचा एक छान उपाय आहे आणि ती सुद्धा एक सुरेल आणि सुंदर अशी परमेश्वराने पाठवलेली कलात्मक लसच आहे. तेव्हा तो आनंद आपण घेऊया. माझं भाषण मी प्राध्यापक असल्यामुळे थोडं लांबलं. जर राजीवजी सीए असून एवढं बोलू शकतात तर मी त्यांच्यापेक्षा कसं कमी बोलावं, म्हणून मी जरा हिरिरीने थोडं जास्त बोललो. पण तुम्ही आनंदी दिसताय, टाळ्या वाजवताय, चेहरा खूप छान तुमचा दिसतोय. तेव्हा इथे संपल्यावर घराघरात तुम्ही चहा घ्याल, मला बहुतेक इथे दिला जाईल असा अंदाज आहे. थोडस मला शक्य वाटतं, कारण पन्न दिलं पण त्यानंतर चहा आहे की नाही हे मला माहिती आहे, कॉफी असं त्या म्हणताय. तेव्हा तुम्ही तेव्हा तो सगळा आनंद आपण घेऊ. आपण अनेकदा सभागृहातल्या कार्यक्रमाला या घरगुती कार्यक्रम आहे, पण हा खरंच घरगुती कार्यक्रम आहे, तरी पण तो सभागृहासारखा संपन्न झाला आणि या तंत्र माध्यमांनी, या विज्ञानाने आपल्याला मदत केली. तेव्हा या सगळ्या अदृश्य शक्तीचे आभार मानूया. आता हाच परिणाम टिकवून थांबूया. मी थांबतो. पुन्हा राजीवजींचं अभिनंदन. नमस्कार. हॅलो, सगळ्यांना जस्ट मला एक हा किंडलवरचं हे दाखवायचं होतं, बाकी काय नाही. हा असा किंडलवर बुक आहे. माहिती नाही आता तुम्हाला दिसतंय कितपत स्क्रीनवर, पाठवीन नंतर, पण हे किंडलवर त्याचे सगळे डिटेल आहे. म्हणजे Amazon किंडल ऍप वर, किंडलची गरज नाही. शिल्पाच होते ना आता. शिल्पा नाही, शिल्पा हा, शिल्पा ऐकू येतंय का? हो हो, ऐकू येतंय. मस्त मस्त, असं वाटतंय की आपण आहोत तिथे.
असं वाटतंय. तुमच्या घरी आहोत आणि मिस बघतोय. करतोय आम्ही ऍक्च्युली, तसं म्हटलं तर मिस करतोय आणि तुम्ही आहात हेही आहे हो. virtually. यातच पण आनंद आहोत ना आम्ही. करायचं का अनुजा? पुस्तक आता वाचू कधी असं झालं, पुस्तक केव्हा मिळेल आम्हाला आता. शिल्पाताई पुस्तक हा अनुजा, हा आभार प्रदर्शन करू का? चल. खरं म्हणजे हा घरगुती सोहळा. ऐकू येतंय ना? एकदम हो, येतंय. माझं ऐकायला येतंय? एक मिनिट. माझं ऐकायला येतंय का? पण सध्याच्या नाही येत. मम्मा 1 मिनिट थांब. बोलायचंय, अनुजाला बोलायचंय शिल्पा. हा मामी हॅलो? बोल. हा, बोल मग मी करते. बोल. अगं नाही, आभार प्रदर्शनाच्या आधी 2 फक्त शब्द सांगावेसे वाटतात की इतका सुंदर हा प्रोग्राम झालेला आहे. आपला जरूर. छोटासा कार्यक्रम आहे. अगदी म्हणजे घरगुती झालाच, पण खूप छान झाला. म्हणजे सरांनी म्हटल्याप्रमाणे जो एक निखळ आनंद आहे, तो आनंद या प्रोग्राम मधून खरंच मिळालेला आहे आम्हाला. आणि आपण सगळे खूप जवळ आलोय. म्हणजे असं वाटतंय की आपण एकमेकांसमोर आहोत. अगदी दुसऱ्या लोकेशनवर आहोत, आपण वेगळ्या लोकेशन आहोत, पण तरी म्हणजे खूप असा वेगळाच एक आनंद. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे हे सावट आता जसं आपल्यावरनं चाललंय, आता निघून चाललंय, आपण नाव घ्यायचंच नाहीये. आणि त्या सगळ्या एक वेगळ्या वातावरणातनं खूप छान असा हा प्रोग्राम झालाय. म्हणजे कविता प्रकाशन आहेच, पण आम्हाला प्रत्येकाला एक वेगळा आनंद, एक निखळ आनंद या प्रोग्राम मधून मिळाले. आणि मी खूप 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 आभारी आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची. बरं, आता तू बोल मात्र आभार प्रदर्शन प्लीज. अनुजा, तू म्हणतेस तसंच अगदी खरोखरच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तू अगदी योग्य बोललीस. सकारात्मक एकदम ते जाणवतंय म्हणजे असं. ये. आणि यावरच आता मी आभार प्रदर्शन करते, कारण खरोखर सगळ्यांचे चेहरे हसरे दिसत आहेत. आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा उत्तमरित्या पार पडला त्याबद्दल प्रथम धन्यवाद. डवणे सर, प्रज्ञा वहिनी, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार मानते. जरा थोडासा एक डिटोर घेते. डवणे सरांची लेक आलेली आहे, ती हाय करेल पहिले. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपला व्हिडिओ एक मिनिट. हा, व्हिडिओ काय येत नाहीये? येतोय मम्मा, दिसतोय. येतोय ना? हा, या येतोय, आवाज येतोय. तिला सगळ्यांनी ऐकू आलं ना? हॅपी गुढीपाडवा. येस. थोडा लॅग आहे आय थिंक, फक्त म्हणून. छान कार्यक्रम झाला आणि खूप छान वाटलं आपल्या सगळ्यांना भेटून. काकांचं पुस्तक सुद्धा मी आता चालल्या 1-2 कविता खूप छान आहे आणि आता मी संपूर्ण पुस्तक वाचणार आहे. त्यामुळे काकांना नवीन पुस्तकासाठी अभिनंदन आणि थँक्यू. वेदश्री एका प्रोग्रामला गेली होती डान्सचा, तो आठवून ती इथे आली. खरोखर वेदश्री कौतुकास्पद आहे. म्हणजे कंटाळा केला नाहीस तू, तर इथे आलीस, त्याबद्दल एक थँक्यू. तर डवणे सर आणि प्रज्ञा वहिनींचं परत एकदा मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या आखणीसाठी प्रेमाने आपण वेळात वेळ काढलात. तुम्ही सर्व नातेवाईक, राजीवचे मित्रमंडळी आणि विशेष उल्लेख करीत उद्वेली प्रकाशनाचे श्री विवेक मेहत्रे यांचा, ज्यांनी अतिशय थोड्या दिवसात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अमेझॉन किंडलवर राजीवचे ई बुक प्रसिद्ध करून दिले. सर्वांनीच आजच्या कार्यक्रमाला शोभा आणली. अनुजाने तिच्या दैनंदिन धावपळीतून घर व बँकेचा जॉब अशी तारेवरची कसरत करून राजीवच्या या कार्यक्रमाच्या आखणीसाठी प्रेमाने वेळात वेळ काढला, यासाठी आभार. तुमच्या सदिच्छा, प्रेम असेच कायम राहू देत. याचबरोबर आजचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते.
खूप छान झाला तुमच्या सगळ्यांमुळे कार्यक्रम. शिल्पा, कार्यक्रम खूप छान झाला. खूप आम्हाला छान झाला खूप बरं तुमच्या वाटलं. सगळ्यांमुळे कार्यक्रम. आणि विशेष उल्लेख एक करायचा राहिला. अमोघ, तू ही आयडिया दिलीस त्याबद्दल तुझेही आभार. आणि विदू ऍक्च्युअली अमोघमुळे झालं खरा, माझ्या डोक्यात नव्हतं. आणि विदिशा थँक्स फॉर द सपोर्ट. म्हणजे मी माझ्या मुलीलाच विसरलो ऍक्च्युअली. विदिशा, थँक्स फॉर द सपोर्ट डिअर. तिला मी सांगितलं की तू तिकडून पॅरिसवरनं कंट्रोल कर, आम्हाला ठाण्यावरनं काही जमणार नाहीये एवढ्या सगळ्या गोष्टी करायला. तर तुम्ही आयत्या वेळी केलं सगळं. आय एम स्टिल इम्प्रेस्ड की तुम्ही सगळ्यांनी लॅपटॉप्स वगैरे जशी मला सेटअप केला कंट्रोल करत नीट. असते आज सगळ्यांना केलं. चला, अंडर एस्टिमेट. गुढीपाडव्याच्या परत एकदा शुभेच्छा. भेटूया लवकर. कार्यक्रम खूप सुंदर झाला. बाय बाय. छान झाला शिल्पा. अभिनंदन. राजीव, तुमचं अभिनंदन. थँक्यू दोघांचंही खूप सर्वांचे धन्यवाद खरंच. आणि आता खरंच योग यावा हीच देवाचरणी प्रार्थना आहे. राजू, शिल्पा, अभिनंदन. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या असं करूया, पुढच्या वेळेचं पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण प्रत्यक्ष करू. बोलायला काय जाते मग. शैलेश, राजू, कॉंग्रॅच्युलेशन. हो, पेडणेकर आहे, दिलीप मामा, काय काय जणांशी माझं मृणाल, काय काय जणांशी उज्ज्वल राहिलं आहे. actually. हो, चला, आपल्याला मला वाटतं असं नाही. बाय बाय, सी यू. चलो, बाय बाय. थँक बाय बाय. चलो बाय. बाय विजू. बाय बाय बाय. मी कॉल करते तुम्हाला. छान, मस्त मस्त झाला. एकदम छान कार्यक्रम. हाय युवन. हाय अमोघ. खूपच छान झालं. हो हो. बाय विदू. बाय. बाय बाय. करायचा बोलणं व्हायचं. हाय. बाय. मस्त Bye, झाला bye. प्रोग्राम. खूप छान झाला. राजू, प्रोग्राम खूप छान झाला. आई पण सांगतेय. हॅलो, प्रोग्राम मस्त झाला. ऐकू येते का? आय थिंक बाबांनी एक्झिट केलाय कॉल. हो, बर, ठीक आहे. सगळ्यांचे चेहरे बघायला मिळाले. विदिशा, मस्त काम. येस, थँक्यू. फायनली, आय डोंट नो, खूप वर्षानंतर बघायला मिळालं. सो आणि आई असल्यामुळे आई अजून खुश. तिला मावशी पण बघायला मिळाली, हो. रेशमीताई मिळाली, सगळं.